आपले मुलगी सासर म्हणून बाहेर आता काल दिवाळी झाली बघा किती थकलेला बाप घरामध्ये असलं ना कितीही वय झालं तरी आपल्या बापाला आपली मुलगी मेहनत भाऊ असेल घरामध्ये भाऊजी असेल कितीही प्रेम देणारे भाऊजी जरी असतील घरामध्ये दादा तरी जर त्या घरामध्ये प्रेमाने हात धरणारा बाप नसेल त्या दिवशी आपली दिवाळी शून्य अरे बाहेर त्यालाच म्हणायचं ज्या दिवशी काहीतरी बरोबर दिवशी आपल्या घरापर्यंत पोच होत त्याचं नाव माहेर आहे जिथून काहीतरी आहेर येतो त्याचं नाव माहेर आहे ज्या दिवशी आपली पिशवी रिकामी येईल ना त्या दिवशी समजून चालायचं आपलं माहेर पण कमी झालं जोपर्यंत घरामध्ये मायबाप आहे तोपर्यंत माहेराला किंमत आहे अरे घ्यायची गोष्ट असते पण माझी गरीब घरात म्हणून आई खीर देते मीठ देते साबण देते तांदूळ देते गहू देते काहीही देतो का तर किती जरी त्रास झाला तरी लेकीच्या जातीनं जिला स्वतःच्या माय बापाचं नाव कमवायचे जिला स्वतःच्या बापाने असं वाटतंय त्या लेकीनं किती जरी त्रास झाला तरी आपलं दुःख आई वडिलांपर्यंत सांगायचं नाही कारण आपलं दुःख जर आपण कितीही त्रास झाला तरी सहन करून जी सुबाई संसार म्हणून दाखवते तिच्याच नाव सहनशील स्त्री आहे आणि जी लहानाचं मोठं करतो बाप आपल्या सहज जीवनाच्या हातामध्ये हे की नाही साधी गाडीची चावी मागितली दादा तर देऊ वाटत नाही पण एवढा मोठा काळजाचा तुकडा सहज समर्पित करणारा तो बाप आहे दादा तुम्ही जर मागितली तर माणूस म्हणतो मी देऊ शकत नाही पेट्रोल संपलं पंक्चर झाले पण एवढी मोठी टू व्हीलर आपण सहज दुसऱ्याला समर्पित करतो त्याच्यासारखा समर्पण दुसरा कोणी नाही एक नंबर देव आहे दुसऱ्या नंबरचा देव म्हणजे आपला बाप आहे पण आपल्याला कधी तो कळलाच नाही कधी समजला आजपर्यंत सगळ्यांनी सगळ्याच कौतुक केलं पण दादा लेक माहेरी जाताना आई ढसा ढसा रडताना दिसते पण तो बाप कधी रडलेला दिसत नाही का बापा साधी त्याचा कनक रकना त्याच्या लागाची संवेदना बाबा तलवार ढाल बाप पेटती मशाल त्याच्या घामाच्या सोन्या बाबा वेळाची एका एका पैशासाठी शिवेशा घेतो आपल्याच माती बाबा एका क्षणासाठी जन्मभराचे लेक आयुष्यभर पण ज्या वेळेस आपली मुलगी सासरी जाते ना कोणीतरी सांगितले बघा हा गोड बापाचं वर्णन केले छोटीशी कविता फार गोड वर्णन केलं त्या कवितेमध्ये जिजू जिजू
गाणं वठामध्ये सुंदरी कनवाला घडीभर ऐकताची लय अवघड हरभरा उमगाया भाकर पुरामध्ये मायाच्या काळ्या मेंढवाई पुरामध्ये मायाच्या काळ्या मेंढवाई दाखविला कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी दाखविला कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी जिजू जिजू गाडा जिजू जिजू गाडा घडीभर तू थांब गड्या ऐकताची धापड अन लई अवघड गड्या उमगाया भाकर उमगाया भाकर म्हणून अशा आईवडिलांच्या सेवा करा. माय बाप केवळ काशी जावे करताशी शास्त्र सांगतं तुम्ही नित्य जर आईवडिलांची सेवा केली तरी तुम्हाला काशीला जायची गरज नाही, पंढरपूरला जायची गरज नाही. हृदयामध्येच तुमचा देव आहे. कुठे शुद्धशी रामेश्वर कुठे आणि हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपवाशी. त्याचं स्मरण करा, त्याचं चिंतन करा. जरूर तो तुम्हाला धावून आल्याशिवाय राहणार नाही. कारण का तुकोबराय सांगतात तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एकाच कृपाने वाचनीय. म्हणून एकदा माऊलींचं भजन घेतलं जाईल. ज्ञानेश्वर मावली नाही आपलं चाल घ्यायची तोपर्यंत चाल म्हणा चाल म्हणा चाल म्हणा तुका म्हणे तुका म्हणे तुला सोडविना
काय मस्त म्हणा शेवट काळाची ओढी पडला काळाची ओढी
ऐका झालेली सेवा होतंय येतात येऊ दे अजून माझं राहिले हा 5 मिनिटं येऊ द्या माझं राहिले अजून तुला वाटलं म्हणजे माझं झालंय असं नाही तुम्हाला 2 वाजून सोडत नाही असं बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा खेळ नव्हे एकल्याचा आणि म्हणून मेळ जमविला किंवा मिळविला 7च आहेत पण थोडे पण थोडेच आहेत 3 आणि 2 5 तरी 5 जसे तू कोबरायला 14च होते तसे आपले त्यांच्या नाही मेहमान आहेत थोडे पण उरलेले गाडगेत भाऊ गेले काय खरंच वाचतो तुमच्या तसले काय नाही खरं मारा फुटलं गेलं खरंच गाडगी नुसते असे मुरलेले गाडगी कीर्तनाला असली का कवर बे जिथं मावळ तिथं मावळ गाव मावळ आपलंच लोकांचं काय 500 आगाव द्यायचोय हा का काय बाबा नाव काय वैजनाथ महाराज का बरोबर असू द्या बघा 1-2 मिनिटांमध्ये सांगते कीर्तनकाराच्या कीर्तनाला माणसं येते ज्याच्यामध्ये नवर नाही कीर्तनकाराच्या कीर्तनाला माणसं येणं गरजेचं आहे टाळकरी येणं गरजेचं आहे गायक येणं गरजेचं आहे मृदंगाचार्य येणं गरजेचं आहे पण ऐका मनाचा मोठेपणा नव्हता कीर्तनकाराच्या कीर्तनाला एक स्वतः कीर्तनकार आणि पक्वादाला साथ देतात कीर्तनकार येणं फार गरजेचं त्यांच्या मनाचं मोठेपणा आहे ते कसं का होईना तसं जर पाहायला गेलं तर ते चंद्र सूर्य समान आहेत आणि मी त्यांच्या समोर एवढा काळजो इकडे सूर्यासमोर काळजवायला किती चमतो बाबा इकडे ज्ञानानं गुणानं वयानं मानानं सगळ्या गोष्टी श्रेष्ठ असणारे मृदंगाचार्य असणारे मृदंग वाजून एवढी सोपी गोष्ट नाही दादा जिवंत मेलेल्या कातड्यातून आवाज काढून जिवंत कातड्यात नाचायला लावण्याची ताकद कशात आहे ह्या ईश्वरी सेवेत म्हणून फार सोहळ वादन केलं बाबा तुमचे मनापासून धन्यवाद आमचे विनेकरी बाबा तुमचं सुद्धा धन्यवाद 2 तास साथ दिले त्याबद्दल तुमचं धन्यवाद आमच्या सगळ्या होळ्याचे होळेकर भजनी मंडळ कधी आपला तुमचा आमचा सामना नव्हता पण आज बॅटिंग बी बॉलिंग बी आपण फायनल झालो म्हणायचं आता आपल्याला वर्ल्ड कप थोड्या वेळ घेतो काय असेल ते म्हणून फार सुंदर साथ दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद सुस्त मले बाबा तुम्ही इथेच होते रोपड्याचे काय नाव तुमचं बोल गे ना हा सुंदर साथ दिली बरं का 1 नंबर सिस्टम आहे अशी सिस्टम असल्यावर खरं सांगू का 5, 6, 7, 8 तास कीर्तन करायची माझी काय हरकत पण आमचं घरी 8-9 महिन्याचं बाळ आहे कारण का जरी घाण ते आकाशी पण दक्षतेचे माया मंदिर माया मंदिर लागे आज गाया गाई तिला माया मंदिर लागे आज गाया सुंदर असा कीर्तनाचा आनंद घ्या जीवनाचा आनंद घ्या आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा तुमचं सुंदर जीवन आहे त्याचा स्वार्थ करून घ्या म्हणून सगळे आमचे टाळकरी बाबा असतील मालकरी बाबा असतील मृदंगाचार्य सगळ्यात महत्वाचं हे म्हणून आमचे परमेश्वर महाराज तळेकर गो सेवक आहेत आणि फार त्यांची सेवा एवढी आहे सांगून तेवढं कमी पडतं त्यांच्या घरी इंदोरेकर बाबा असतील अनेक मोठे मोठे साधू संत त्यांच्या गोमाताला भेट देऊन गेले आम्ही सुद्धा जाऊन आलो त्यांच्या घरी म्हणून ते सुद्धा उपस्थित राहिले त्यांचे धन्यवाद ऐका सगळ्यात महत्वाचं मी कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण न घेता कुठल्याही संस्थेमध्ये न जाता माझ्या वडिलांनीच मला अशी शिकायला बांधून दिली दादा की मी आयुष्यभर जरी वाटत राहिले माझे गुरु माझे वडील आहेत
आयुष्यभर जरी मी वाटत राहिले तरी माझी शुगरी संपणार नाही. अशी लाख मुलांची शुगरी माझ्या वडिलांनी माझ्यासोबत बांधून दिली, जिला चोरी चोर करू शकत नाही, जिला अग्नी आग लागू शकत नाही, जिला पाणी जरी आलं तरी ती वाहून जाऊ शकत नाही. असे परमात्मा महान आणि जोडी देवाचे चरण असं बळ मला माझ्या वडिलांनी कमवून दिलं. त्याबद्दल मी माझ्या अण्णांच्या चरणी सेवा समर्पित करते, माझ्या यशोदामाच्या चरणी सेवा समर्पित करते. सगळ्यात महत्वाचं, वडिलांनी जरी शुगरी बांधून दिली असली तरी शुगरी जर 5 मिनिटं शांतता झाली ते माझं, वडिलांनी जरी शुगरी बांधून दिली असली तरी शुगरी बांधून दिल्यानंतर महिला मंडळ घरात बांधून ठेवलं किती दिवस चांगलं राहतील पोळ्या? किती दिवस? 4 दिवस ना. नंतर पोळी चांगली राहणार, तिला भुरा लागेल, खराब होईल. जसा शुगरी किती जरी दिवस तुम्ही बांधून ठेवली तर ती खराब होईल. पण माझ्या वडिलांनी जरी शुगरी बांधून दिली असली ना दादा तर युवले स्वरूप लावेले त्याचा वेळ गेला गगनावरी. जर रोपटा लावण्याचं कार्य वडिलांनी केले तरी वाढवण्याचं कार्य, त्याला खत पाणी घालण्याचं कार्य, शुगरी वाटण्याचं कार्य आमच्या हरिभक्त पारायण रामायणाचार्य आमचे अमोल महाराज बिगरे हे करतात. फार त्यांच्या मागे सुद्धा फार व्याप आहे की तो संसार म्हणजे व्याप राहणार. तरी सुद्धा संसारातून आम्ही परमार्थ करतो म्हणून आमच्या महाराजांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. म्हणून जरी कोणी राहिलं असेल तर सगळ्यांच्या चरणी पुन्हा सुद्धा सेवा समर्पित आणि सेवेला इथंच पूर्णग्राम जय विठ्ठल होईल, फुलाचा अभंग होईल आणि पुंडलिक म्हणलं की फुलं टाकून होईल. जय विठ्ठल जय हरिबोल. तुम्ही झाले समाधान तुमचे
या संतांची निराळी समज दे अनेक तुझे काय नाव देवा उत्तरेश्वर भगवान की ऐका 2 मिनिटं सगळ्यांना आवाजाकडे लक्ष द्या. हरिभक्त पारायण परमेश्वर भाऊ तळेकर हा हे या चॅनलचं नाव आहे. ज्याला कोणाला कळलंय कोणत्याही क्षणी माझी आठवणी म्हणजे या सगळ्या मंडळींची त्यांनी परमेश्वर भाऊ तळेकर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि घंटी दाबायला विसरू नका. ज्याला कोणाला हे कीर्तन पाहायचं असेल तुम्ही थोड्या वेळात सुद्धा बघू शकता. ते लगेच कामगार आहेत.